भाजप कार्यकर्त्याच्या घरी अक्षरशः धाड मारली आणि त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन सारखा केला। बॅगेत 25 लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे शिवसेनेकडून। नाही, मला वाटतं की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो। इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेन्शन करतं अशा काळामध्ये। तर कशामुळे पैसे आले, कुठनं पैसे आले, कशा करता आले होते, शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे। बेडरूममध्ये कोणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे, त्यांच्या व्यवहारातनं आले का, त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीतनं आले का, किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले। शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटताना कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं। पण यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे। इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील निर्माण करण्याचा प्रयत्न आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील, इलेक्शन कमिशन कारवाई करेल। पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले, कुठनं आणले, कुठल्या व्यवहारातनं आणले, हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील। आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले, ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल। निलेश राणे स्वतः आमदार आहे, तुमचे मित्र पक्षाचे आहे, तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे होते, हे जे बंधन राहिले पाहिजे ते नाही। निलेश राणेंनी असं का करावं मला माहिती नाही, पण एक मात्र खरं आहे की बेडरूमपर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारची व्हिडिओ शूटिंग करणे, याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी थोडं नियमाच्या बाहेर वाटतं आहे। पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं आहे निलेश राणेंनी, तर मला वाटतं याच्यामध्ये पोलीस आणि आता निवडणूक आयोग योग्य दखल घेईल। शरद पवार यांनी टीका केलेली आहे की पैसे किती द्यायचे याच्यावर चढावळ सुरू आहे, निधी किती द्यायचा यावर चढावळ करून मतं मागितली जात आहे निवडणुकीमध्ये। नाही, सरकारच्या योजनांचं संपूर्ण मांडणी आम्ही करत असतो। निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे, त्यामुळं आम्हाला जे अधिकार प्राप्त आहे, म्हणजे तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करतं, शिवसेना किती, राष्ट्रवादी किती किंवा भाजप किती, आमचे आमदार तसे असं नियोजन करतात। आता नियोजनामध्ये 237 आमदार आहे, त्यापैकी फंडचं नियोजन होतं, त्यामुळं सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात, त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत। तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष, त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे। त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतका उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही। शरद पवार गटाची शिंदे सेनेची युती झालेली आहे सोलापुरामध्ये, तर त्यांनी शशिकांत शिंदे असे म्हणाले की ही युती भविष्याची नांदी असेल म्हणून। एखाद्या छोट्या युतीमध्ये एवढं हुरळून जाण्याची शशिकांत शिंदेना गरज नाही। अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या युती झाल्या। स्थानिक लेवलला कधी कधी राजकारणामध्ये मित्रपक्षाचं नाही पटलं, काही कोणी शरद पवारजीला सोबत घेतलं, काही ठिकाणी एकतर पंजाचे बॅनर दिसत आहे मला धनुष्यबाणसोबत। त्यामुळं हे जे चालू आहे ना, याचा काही महायुतीशी संबंध नाही आहे। आम्ही सर्व नेते वरच्यावर बोलतो आहेत, कालच मी अजितदादाशी बोललो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, देवेंद्रजी बोलतात आहे। शेवटी लोकल कार्यकर्ते 8-10 वर्षांनी निवडणुकीला समोर चालले आहे आणि हे घोडा मैदान लागलं आहे, त्यामुळं एका पदावर एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, त्यामुळं प्रत्येकाला वाटतं मी लढलो पाहिजे। सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे, कर्ज वसुलीसाठी 1 वर्षाची स्थगिती दिलेली आहे, मोठा दिलासा आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना। नाही, आधीपासूनच देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभं आहे। मधल्या काळातही आम्ही सांगितलं होतं की जेव्हा अशी परिस्थिती येईल, शेतकऱ्याच्या गळ्याशी येईल, तेव्हा सरकार काही निर्णय करेल आणि म्हणून 1 वर्षाची स्थगिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिलेली आहे। आणि आधी या ठिकाणी ठरवलं आहे की 30 जून 2026 पर्यंत ज्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांचाही निर्णय आमचं सरकार करणार आहे। आणि आता मात्र तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, जेणेकरून कोणीही शेतकऱ्याच्या घरी जाणार नाही, शेतकऱ्याचा कोणी त्या ठिकाणी तगादा लावणार नाही, शेतकऱ्याला आत्महत्येकडे कोणी नेणार नाही, याकरता एक कडक पाऊल म्हणजे एक
चांगलं पाऊल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेलं आहे. सर्जिकल स्ट्राईक आहे वाळू माफियांवरती. तुम्ही जागीच परमिट रद्द होईल. त्यांची परवानगी रद्द होणार आहे. आता परिवहन विभाग आणि महसूल विभाग एकत्र आला आहे. जसं पोलीस आणि महसूल एकत्र होतं, आता परिवहनला आम्ही सोबत घेतलं. मी प्रताप सरनाईकजी यांचे आभार मानतो, परिवहन मंत्र्याचे, की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली. आणि आता एकदा गाडी पकडली तर 30 दिवस सस्पेंड होणार आहे अवैध वाळूची. 2दा पकडली तर 60 दिवस सस्पेंड होणार. आणि एकच गाडी 3दा पकडली वाळू चोरीमध्ये तर परमनंट सस्पेंड करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला. आमच्या महसूल खात्याला मोठा दिलासा माननीय प्रताप सरनाईकजी परिवहन खात्याने दिला आहे. मी प्रताप सरनाईकजी यांचे मनापासून आभार मानतो. पंकजाताईंनी मांडलं होतं, सर्वांनीच मांडलं होतं, आम्ही सर्वांनी मांडलं की मध्य प्रदेशसारखी, छत्तीसगडसारखी एक चांगली योजना आमच्या लाडक्या बहिणीकरता आली पाहिजे. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला, देवेंद्रजींनी चांगलं मॉडेल तयार केलं, अजितदादांनी संमती दिली. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असताना देवेंद्रजींनी सर्वांनी बसून ही योजना तयार केली आहे. अजितदादा बसले होते आणि त्यामुळं आमच्या महायुतीची योजना आहे, आमच्या महायुतीची ही योजना आहे. महायुती राहणार आहे आणि त्यामुळं महायुती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची लाडकी बहीण योजना सुरू राहील. अंजली दमानी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. त्यांनी मागणी केली की अजितदादांनी राजीनामा द्यावा म्हणून. नाही, ठीक आहे, त्यांची मागणी जे काही त्यांनी केली आहे, पण महाराष्ट्र सरकार, आमचं सरकार असे कुठलाही लिकेज ठेवणार नाही किंवा असा कुठलाही राहणार नाही की ज्यातनं कुणाला सोडलं जाईल. आम्ही या ठिकाणी जी विकास खारगे समिती तयार केली आहे ते प्रामाणिक अधिकारी आहे आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी आम्ही या समितीत घेतले. मला वाटतं की ही समिती योग्य पद्धतीने पूर्ण कारवाई करेल. या समितीच्या चौकशीतनं कोणी सुटणार नाही असं आम्ही करतो आहे. काही लोक हायकोर्टमध्ये गेले आहेत, तिथे आम्ही आता उत्कृष्ट वकील उभे केलेले आहेत, उच्चस्तरीय वकील उभे केलेले आहेत, सिनियर वकील उभे केलेले आहेत. काही लोक गुन्हा कॉश करण्याकरता गेले, तिथे आमचे हायकोर्टमध्ये सिनियर वकील आम्ही लावलेले आहे. कोणी सुटणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे. मला वाटतं की खारगे समिती साधारण एक त्यांचा जो अंदाज दिसतो आहे ते 10-15 दिवसामध्ये पूर्ण अहवाल देईल असं मला वाटतं. एसटी महामंडळाच्या लोगोमधून जय महाराष्ट्र हा शब्द निघालाय, अशा पद्धतीची मराठी एकीकरण समितीची तक्रार आहे परिवहन मंत्र्यांकडे. त्यांनी का तक्रार केली, काय त्यांना दिसलं मला माहिती नाही, पण त्याचं उत्तर आता मी बघूनच द्यावं लागेल. त्याची माहिती फार मला आता नाही आहे, पण मी तपासतो. ठिकठिकाणी सर हिंसा होत आहे. बीडमध्येही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष राम खाडे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि अंबरनाथ भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला. ठिकठिकाणी अशा घटना थोड्या लोकल निवडणुकीमध्ये काही ठिकाणी असे इलेमेंट्स आहेत जे निवडणुकीला गालबोट लावत आहेत. या इलेमेंट कुठल्याही पक्षाचे असेल तर यांना ठोकून काढलं पाहिजे आणि या इलेमेंटच्या माध्यमातून आपले निवडणुकीची जी परंपरा आहे, महाराष्ट्रात कधी बिहार किंवा इतर राज्यासारखा म्हणजे बिहार 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जो बिहारमध्ये होतं आता बिहारमध्ये नाही आहे. आता देशामध्ये कुठे असे प्रकार नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये असे जे इलेमेंट्स आहे हे जे प्रकार करतात आहे त्यांना त्या ठिकाणी प्रचंड पोलीस त्या ठिकाणी त्यांना जेरबंद करतील आणि सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या लोकांना पोलीस त्या ठिकाणी कडक कारवाई करेल असा मला विश्वास आहे.